नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय. नाशिककर काल त्र्यंबक रोड येथील मैरवणी या ठिकाणी संदीप फाउंडेशन सारख्या कॉलेजमध्ये सामूहिक नमाज पठण केले जाते. आपण शाळा कॉलेज यांना विद्येचे मंदिर समजतो आणि आपल्या मंदिरामध्ये जर कधी बाहेरून येऊन जिहादी प्रवृत्तीचे लोक कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून सामूहिक नमाज पठणाकरता प्रवृत्त करत असेल तर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही सकल हिंदू समाजाकडून मागणी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगावमध्येही अशीच घटना घडली होती. तिथल्या प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. तरी आम्ही सुद्धा सकल हिंदू समाजाकडून नाशिक पोलीस प्रशासनाला विनंती करतो की याची सखोल चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. कॉलेज प्रशासन आजपर्यंत हिंदू सणांना विरोध करतं आणि या जिहादी प्रवृत्तीला तुम्ही मान्यता देतात का? आमची सकल हिंदू समाजाकडून नाशिककरांना विनंती आहे का आज 12 वाजता सकल हिंदू समाजाकडून व सर्व कॉलेजच्या युवा युवतींकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण करणार आहोत. तरी सर्व युवा युवतींनी जास्तीत जास्त संख्येने 12 वाजता संदीप फाउंडेशन कॉलेज या ठिकाणी पोहोचावे हीच नम्र विनंती. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मी सागर ईश्वर खैरनार, एस के फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. संदीप फाउंडेशन ही शिक्षण संस्था आपल्या सर्वांना माहितीच असेल. नाशिक शहरातील मैरवणी गावातील ही शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्थेच्या आवारात शैक्षणिक शिस्त हवी की धार्मिक आखाडा पाहिजे. संदीप फाउंडेशनमध्ये जे काही सामूहिक नमाज पठण सुरू आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ही घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कॉलेजचं वातावरण बिघडत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा परिणामांना सामोरं जावे लागेल. आज विद्यार्थी त्या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करणारे आणि आपला निषेध नोंदवणारे. नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे. हिंदूंना विरोध करायचा आणि इतरांना परवानगी द्यायची असे प्रकार खपून घेतले जाणार नाही. नियम जर पाळले जात नसतील तर आम्ही आमचा मार्ग निवडला आहे. आम्हाला आमच्या पद्धतीने मग मोर्चाच्या रूपात किंवा मग जो काही मार्ग आम्हाला योग्य वाटेल त्या मार्गानुसार आम्हाला हा विरोध आणि हे जे काही प्रकार चालले हे बंद पाडावे लागतील. संदीप फाउंडेशनचे जे कोणी पदाधिकारी असतील संस्थेचे त्यांनी देखील याची दखल घ्यायची आहे आणि हे काही जे प्रकार चालले हे लवकरात लवकर बंद करायचे.